नमस्कार. जीवनमूल्य या कार्यक्रमात मी ज्ञानेश्वर बर्वे पुन्हा एकदा आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. संत श्रेष्ठ ज्ञानोबा राय, ज्ञानेश्वर महाराज, माऊली, काय काय म्हणायचं. इतकं सुंदर व्यक्तिमत्व, इतकं तरुण वय आणि एक एक रत्न, एक एक शब्द रत्नांच्या सारखा आहे. आणि त्या रत्नाला कुठल्या अँगलनी बघावं, ज्या अँगलनी बघेल ती छटा आहे. आणि अशा या छटा उलगडून दाखवत आहेत आपल्याबरोबर डॉक्टर सचिन परब. तर आता आपण पुन्हा एकदा सर्वजण मिळून तुम्ही आणि मी त्यांचं स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर. ओम शांती. मुराला, ठाईचं मुराला अनुभव, आणि या मुराल्यावरनं मरण आलं आणि मरण्यावरनं जगणं आलं. आणि जगणं आणि मरणं हे दोन्हीही एवढं सुंदर आहे की मरून जगायचं, जगून मरण्यापेक्षा मरून जगणेलं फार चांगलं आहे. आता हे जगणं पुढं कसं वाढवायचं. समर्थ रामदासांची एक ओवी आठवली, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. जसं आपण आता 700 वर्ष झाले, माऊलींनी हे लिहून ठेवलेलं. 700 वर्षानंतर सुद्धा 21व्या शतकामध्ये आपण एक 16 वर्षाचा सुकुमार बालकाने लिहिलेले, तो अजून गेलेले नाही आहे ते, असं आहे ना. इट इज अन एक्सपिरियन्स. तर ते त्यांच्या विचाराने अजूनही आहेत ना. तर हे खरं मरण आहे. ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये जे सगळ्यात श्रेष्ठ तपस्वी ज्यांना आम्ही मानतो ते म्हणजे आमचे ब्रह्माबाबा आणि मम्मा, ज्याला आम्ही म्हणतो. मम्मा म्हणजे ज्यांना ज्ञानाची देवी सरस्वती म्हटलेलं आहे. तर तिचं नेहमी वाक्य असायचं. आणि मम्मा आम्हाला नेहमी सांगायचे की हम ऐसा कर्म करे जो बहुत अनंत जन्म तक लोगों को प्रेरणा देते रहे. ठीक आहे, हे मम्माचं वाक्य. की का आपण असं कर्म करू नये. असं म्हणतात की जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा ते एकटं रडत असतं आणि बाकी सगळे हसत असतात. पण आपण आयुष्यभर असे कर्म करावे की जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपण हसत हसत जाऊ आणि लोकांना वाटलं पाहिजे वी हॅव मिस समथिंग. व्हेरी गुड. आणि इनफॅक्ट तुम्ही डॉक्टर आहात की जर का ते जन्मल्यावर रडलं नाही तर बाकीच्या रडायचे घाई. बरोबर आहे. पण फार कमी असे स्पिरिच्युअल आत्म्यांबद्दल सांगितलं आहे की जन्मताच रडले नाही, ते हसत होते. अच्छा. हां, असं पण वर्णन आहे. पण कठीण आहे हे. रडणं का आवश्यक आहे ते सांगतं. जन्मल्याबरोबर मूल रडतं कारण ते मातेच्या गर्भामध्ये एक ॲम्नियोटिक फ्लुइड असतं, पाणी असतं, ते पाण्यामध्ये असतं. तर ते त्याच्या आधारे ते चालू असतं, तरंगत असतं ते. आणि बाहेर आल्यावर त्याला वाटतं कुठे आलो. बाहेर आल्यावर पहिल्यांदा त्याची फुफ्फुस काम करतात, त्यामुळे हवा जाणं फुफ्फुसामध्ये आणि रडणं एक कोइन्सिडन्स आहे. याचा अर्थ तुमची फुफ्फुस आणि हार्ट काम व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणून ते रडणं आवश्यक आहे. मग ते रडणं हसणं एकच आहे. ऍक्च्युली हवा गेली पाहिजे आतमध्ये फुफ्फुसाने. फुफ्फुस शूट, कारण तुम्ही आतापर्यंत पाण्यामध्ये होता आणि तुम्ही बाहेर ऑक्सिजनच्या पाण्यामध्ये होता, त्यामुळे तो फुफ्फुस काम करत नव्हते. तर पहिला श्वास आहे. ओके, व्हेरी गुड. त्यामुळे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अशाच प्रकारे जेव्हा आपण म्हणतो ठाईचा मुराला अनुभव, तर मुरालाच्या ऐवजी मुरणे, आपण हा शब्द म्हणतो ना की हा एकदम राजकारणात मुरलेला आहे. लोणचं कसं मुरलं, लोणचं मुरलं की त्याची टेस्ट लागते, त्याचा आंबटपणा कमी होतो. हा, मुरलेला आहे हा, म्हणजे अतिशय मुरलेला आहे, म्हणजे त्याच्यातच मेलेला आहे तो. किंवा त्याचा रस जो आहे तो पूर्ण डेप्थमध्ये गेलेला आहे. म्हणजे न्यूरॉन्स, मगाशी जे तुम्ही मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं होतं, त्या न्यूरॉन्सपर्यंत तो संस्कार पोचलेला आहे. येस, एक्झॅक्टली, ॲब्सोल्युटली करेक्ट. तर ठाईचा मुराला अनुभव. तर इथे मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्यांनी पण, जसं आपण मागे डाकू पंचमसिंगचं उदाहरण पाहिलं, किंवा असे लोक जे निगेटिव्हिटीकडे होते, जे व्यसन करायचे. आमच्याकडे असे भरपूर लोक जे व्यसन करायचे आम्ही पाहिलं आहे. मेडिटेशनचा अभ्यास केल्याने व्यसन सुटतात. आमच्याकडे आता हजारो लोक आहेत पूर्ण भारतामध्ये की ज्यांनी अगोदर दारू, सिगरेट, गुटखा काय काय खायचे आणि त्यांनी सोडलेलं आहे मेडिटेशनच्या अभ्यासाने. हे फार कठीण आहे. पण इथे मला जे दिसतं आहे की ठाईचा मुराला अनुभव, इथे मला माझ्या एका मित्राचा अनुभव सांगावासा वाटतो की जेव्हा अनुभव होतो तेव्हा कसा आपला नवीन जन्म होतो. इथे आपण मरण हा केला. मरण म्हणजे जेव्हा व्यक्ती मरते तेव्हा नवीन जन्म घेते ना. त्यामुळे आध्यात्मिक
साधनेचा सुरुवात हा तुमचा नवीन जन्म असतो, कारण जुना व्यक्ती मेलेला आहे. तर मला ते आठवतं की माझा एक मित्र स्वतः डॉक्टर आणि त्याला सगळी व्यसनं होती. म्हणजे 2 पेशंट झाल्यावर तो तंबाखू मळायचा किंवा सिगरेट ओढायचा. तर मी पूर्ण भारतात जाऊन लोकांची व्यसनं सोडवली. तर मला थोडं ऑड वाटायचं की, आणि लोक म्हणायचे तुझा स्वतःचा मित्र एवढा, त्याचं व्यसन सोडून दाखव. तर एक दिवशी वेळेला चला जाऊया आपण याच्याकडे काहीतरी बोलूया. तर सगळ्यात मोठं जे चॅलेंज असतं की एखाद्या अनपढ व्यक्तीला समजावणं फार सोपं आहे, पण जो शिकलेला आहे, ज्याला सगळं माहिती आहे, त्याला कसं समजवायचं हे चॅलेंज असतं. पण मग मी म्हटलं ठीक आहे, परमात्म्याला बरोबर घेऊन मी गेलो. बोललो की आपका बच्चा है, हा तुमचा मुलगा आहे, डॉक्टर आहे, ह्याची तुम्ही मदत करा, कारण हा व्यसनामध्ये फसत चाललेला आहे. तर मी त्याच्याकडे गेलो आणि त्या व्यक्तीला मी म्हटलं की अरे तू डॉक्टर असून नशा करतो, तुझ्यामुळे आम्हाला ऐकून घ्यावं लागतं की जे डॉक्टर आहेत, ज्यांना सगळं माहिती आहे, ते स्वतः व्यसन करतात, मग आम्ही केलं तर काय झालं. म्हणजे आपण डॉक्टर आर सपोज टू बी रोल मॉडेल्स आहेत, आणि ते स्वतः व्यसन करतात, त्यांना सगळं, मग आम्ही का करू नये असं लोक म्हणतात. मग मी त्याला तेच म्हणाला की तू तंबाखू का खातोस. तर त्याला राग आला. तो मला म्हणाला सचिन खबरदार झाला तंबाखू म्हटलं असतं. मी म्हटलं तंबाखूला तंबाखू नाही म्हणता. बोला नाही, हा तंबाखू नाही आहे, हे आहे चैतन्य चूर्ण आहे. मी म्हटलं व्हॉट डू यू मीन बाय चैतन्य चूर्ण. तर बोलतं हे घेतल्यानंतर एक असं चैतन्यता येते. आणि मग त्याने ते कविता वगैरे ऐकून, चैतन्याच्या रथामध्ये प्रकाशाच्या वेगाने मी काम करतो. चांगला हुशार व्यक्ती चैतन्याच्या रथामध्ये प्रकाशाच्या वेगाने, तंबाखू खाल्ल्यामुळे. मी म्हटलं ठीक आहे, मध्ये मध्ये सिगरेट ओढतोस त्याचं काय, खबरदार सिगरेट बोललास तर. मी म्हटलं आता काय झालं, सिगरेटला सिगरेट बोलणार नाही तर काय. बोलला नाही, सिगरेट नाही आहे, ही आहे श्वेतवस्त्रधारिणी धूम्रपान दंडिका. अच्छा, ओके ओके. म्हटलं श्वेतवस्त्रधारिणी धूम्रपान दंडिका, बिडी फुकतोस त्याचं काय, खबरदार बिडी बोललास तर. बिडी पण नाही आहे ती, हे सगळे विदेशी शब्द आहे, आपण भारतीय आहोत. ही आहे हरित वस्त्रधारिणी धूम्रपान दंडिका. ही श्वेतवस्त्र, ही हरित वस्त्रधारिणी. प्रत्येकाला नावं ठेवलेली आहेत काही ना काहीतरी. म्हणजे तो असा सेल्फ रेस्पेक्टने बोलत होता, अभिमानाने बोलत होता. मी म्हटलं ठीक आहे, श्वेत आहे, हरित आहे, पण तू डॉक्टर आहेस हे ना, तुला माहिती आहे हे सगळं स्लो पॉयझन आहे, हे तुला हळूहळू संपवतं आहे. यू आर डाईंग अ स्लो डेथ, तू हळूहळू मरतो आहेस, मुराला ना. तर तो मला म्हणा हा सचिन मला पण काय घाई नाही, मला पण हळूहळूच मरायचं आहे. नाही, ह्याला आम्ही म्हणतो सायकोलॉजिकल डिफेन्स मेकॅनिझम, जस्टिफिकेशन म्हणतात ना. ऑलरेडी तयार आहे तुमचं. हां, नाही तुम्ही जस्टिफाय करता स्वतःला, तुम्ही सिद्ध करता की मी कसा बरोबर आहे, मी जे करतोय मला माहिती आहे काय, मला काही बोलायचं नाही. हा असा एक प्रकार आम्ही पाहिलेला आहे. पण आय वॉज पर्सिस्टंट. मी त्याला पुढे म्हणालो पण तू मला सांग बाबा तुला याच्यातून मिळतं काय, व्हॉट यू गेट आउट ऑफ दिस. तर तो मला म्हणाला की सचिन तू ट्राय कर, तुला कळेल मला काय मिळतं. इट इज अगेन अ डिफेन्स मेकॅनिझम. याला आम्ही इंग्रजीमध्ये म्हणतो अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला जर स्वतःला वाचवायचं असेल तर दुसऱ्यावर अटॅक करा तुम्ही. मग मी पण उत्तर दिलं त्याला. मी म्हणालो बघ माझी तर इच्छा होत नाही, जेव्हा माझी इच्छा होईल ना खरोखर दारू प्यायची किंवा सिगरेट, तेव्हा मी जरूर घेईन. आता माझी इच्छा होत नाही, तुला काय मिळतं ते मला तू सांग. मग तो म्हणाला सचिन जेव्हा मी घेतो ना अशी सिगरेट, असं धूर सोडतो किंवा एक पॅक घेतो ना, एकदम शांती होते. दॅट वॉज हिज एक्सप्रेशन, एकदम शांत, असं डोक्यावरचं टेन्शन खाल्लास आणि एकदम मी रिलॅक्स आणि शांत होतो. आणि तेव्हा मी त्याला म्हणालो यू आर बँग ऑन द टार्गेट टॉक, तुला सिगरेटची आवश्यकता नाही आहे, तुला पाहिजे शांती जी तू सिगरेटमध्ये शोधतो आहेस. मग तो म्हणाला येस. मग मला मिळेल कशी. मी म्हणालो बघ मी तुला गॅरंटी देत नाही, पण जर तू ब्रह्माकुमारीचा राजयोग मेडिटेशन केलास तर कदाचित तुझी ही व्यसन आहे ते सुटून जातील. मला माहीत नाही पण असा बेनिफिट होतो असं आम्ही पाहिलेलं आहे. तो म्हणाला कोण शिकेल. मग मी त्याला पत्ता दिला, त्यांनी मेडिटेशन चालू केलं आणि कमाल बघितली. 22 वर्षाचं त्याचं व्यसन त्यांनी 7 दिवसाच्या मेडिटेशनमध्ये पूर्णपणे सोडलं. अच्छा, व्हेरी गुड व्हेरी गुड. ना दिस वॉज अ लाईफ ट्रान्सफॉर्मिंग एक्सपिरियन्स. आणि दिस इज वॉट आय वॉज टॉकिंग, ठाईचं मुराला अनुभव. आता आपल्या सगळ्यांना काय पाहिजे, सर्वांनी आपापला प्रश्न विचारा की तुम्ही जे काय करता कशासाठी करता. प्रत्येक ॲक्ट आपण का करतो, समाधान मिळावं, शांती मिळावी, सुख मिळावे. आणि ते मिळतं आहे का, बॉटम लाईन. बॉटम लाईन तुमच्याकडे ती आहे काय. मॅनेजमेंट म्हणजे बिझनेसमध्ये आम्ही जो शब्द वापरतो तो होतो व्हॉट इज युअर बॉटम लाईन. शेवटी तुम्हाला काय मिळतं आहे ते आहे काय, ज्याच्यासाठी तुम्ही एवढी धडपड करता ते आहे काय.
आपण मागे पण पाहिलं ना, जन्मताच आपल्या अंगावर पहिला जो कपडा येतो त्याला खिसा नसतो, आणि मेल्यावर पण जो सफेद कपडा पडतो त्याला पण खिसा नसतो. मग पूर्ण आयुष्यभर खिसा भरण्यासाठी का एवढी मेहनत? म्हणजे ते ज्याच्यासाठी आपण आलो आहे ते आहे का आपल्याला प्राप्त झालेला आहे? हा प्रश्न प्रत्येकाने ज्याला त्याला विचारायचा आहे. तर मला असं वाटतं की सध्या जास्तीत जास्त लोक आतून, ज्याला आम्ही स्पिरिच्युअल बँक्रप्सी म्हणतो, स्पिरिच्युअल बँक्रप्सी, आतून खोकले आणि खाली पण आहे, रिक्त आहे, आणि ते रिक्त पण भरायचा प्रयत्न करतात. कोणी सिगरेटने भरतं, कोणी दारूने भरतं, कोणी पोस्ट पोझिशनने भरतं, कोणी कपड्याने भरतं, कोणी खाण्याने भरतं, कोणी मल्टिपल रिलेशनशिपने भरतं. तर खाली पण कसं तरी, कारण खाली राहिलं की मी रेस्टलेस आहे, बेचैन आहे. आर यू गेटिंग? आणि तिथे हा माऊलीचा अभंग ठाईचं मुराला अनुभव. आपण सगळे मडके आहोत है ना, त्या मडक्याची कॅपॅसिटी आहे, ते मडकं तुम्हाला पुन्हा पुन्हा आठवण करून देत असतं. हृदय तुमचं खाली आहे, तुम्ही आतून खाली आहात, रिकामी आहात, तडपतात प्रेमासाठी, शांतीसाठी, सुखासाठी, आणि यू आर डिमांडिंग, ह्याच्याकडून मला प्रेम पाहिजे, ह्याच्याकडून मला हिंमत पाहिजे, कुठून ना कुठून तुम्ही ते भरायचा प्रयत्न करतात. पण माऊली म्हणते एकच त्याचा स्रोत आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. कारण का हे महत्वाचं आहे मला असं वाटतं, दिस इज क्रक्स ऑफ द पॉइंट, ज्याला आम्ही म्हणतो की एकच परमात्मा आहे जो सदा संपूर्ण आहे आणि तो अखूट आहे. म्हणजे तुम्ही घेतल्यावर तो खाली नाही होणार आहे, इट्स अनलिमिटेड सोर्स. तर जेवढा आपलं मन आणि बुद्धी त्या परमात्म्यामध्ये स्थित व्हायला लागतं, हा साधुबोध, हा दिस इज साधुबोध. मग माझा असा अनुभव आहे की जशी ती शांतीची शक्ती किंवा जसे ते प्रकंपन परमात्म्याच्या आपल्या आतमध्ये मुरायला लागतात, ठाईचं मुराला अनुभव, नुरून या ठेला, तुम्ही न उरून उरता, ठीक आहे ना, आणि मग तुम्ही सगळ्यांना पूर्ण पडता, करेक्ट, पुरता तुम्ही. आणि ह्यालाच धरून मग पुढची वात, म्हणजे पुढची जी ओळ आहे, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसे. किती सुंदर हे वाक्य आहे एका कवीने केलेलं. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसे. कापूर, तुम्ही जर बघत असाल, मी भरपूर कार्यक्रमाच्या उद्घाटनाला जातो तेव्हा ती समई ठेवलेली असते आणि ती ज्योत असते, ती वात असते कापसाची, आणि तेल असतं, पण त्या वातीवर पुढे टोकाला कापूर ठेवलेलं असतं, कारण कापूर लगेच पेट घेतो, आणि कापूर पेटला की मग ती वात पण पेटते. पण एक क्षण असा येतो की ती कापूर पण विझतो आणि ती वात पण विझते. तर माऊली तेच म्हणताय, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली तैसे. म्हणजे कापराला एकदा तुम्ही नुसत्या कोऱ्या कापराला पेटवलात की झटक्यात पेटतो, पण किती मिनिटभर टिकतो, कापराचं नाव निशाण राहत नाही, कापूर पूर्ण निघून जातो. एक्झॅक्टली. तर इथे त्याचा अर्थ आपल्याला परमात्म्याने माझं हरवून बसले का. येस, हे मीपणा आहे ना, मी डॉक्टर, मी इंजिनियर, मी डायरेक्टर, मी प्रोप्रायटर, भरपूर, दिस इज द बिगेस्ट ऑब्स्टॅकल. इंग्रजीमध्ये आम्ही याला आय म्हणतो, आय. तर एक चित्र असं काढतो की एका बाजूला एक व्यक्ती, दुसऱ्यांमध्ये तो आय असतो. जोपर्यंत तो आय उभा असतो तोपर्यंत ती भिंत असते, पार्टिशन. हा, पण तो आय जर आडवा केला तर त्या भिंतीचाच पूल होतो, ब्रिज होतो, ठीक आहे ना. तो आय परिवर्तन झाला पाहिजे. कबीराचं वाक्य मला खूप प्रेरणा देऊन गेलं. जसं आपण महाराष्ट्रामध्ये संत आहे तसे उत्तरेला संत कबीराचे दोहे फार फेमस आहेत. तर त्याच्यामध्ये कबीराचं एक वाक्य की जब मैं हूँ तो हरी नाही, और जब हरी है तो मैं नाही. म्हणजे मी पण कुठे गेला तर हरीमध्ये समावून गेला. करेक्ट करेक्ट करेक्ट. दॅट इज द हायेस्ट फॉर्म ऑफ सब्लिमेशन. सायकियाट्रीमध्ये आम्ही एक शब्द वापरतो की मेडिटेशन फायदा करता, याचा प्रूफ काय, द वर्ड इज सब्लिमेशन. आणि हिंदीमध्ये किंवा मराठीमध्ये त्याला ऊर्जेचं ऊर्ध्वीकरण म्हणतात. की तुमची संपूर्ण ऊर्जा मीपणामध्ये जायची, ती संपूर्ण ऊर्जा परमात्म्यामध्ये जर एकाग्र झाली. नॉर्मली जे खाली पडतं ते डाऊनफॉल म्हणतात, आणि याला म्हणतात राईज. आणि आपल्याला कायम राईज व्हायचं, डाऊनफॉल इज ऑटोमॅटिक. सायकोलॉजीमध्ये, मॉडर्न मेडिसिनमध्ये सब्लिमेशनला ॲक्सेप्ट केलेलं आहे. आपण आपल्या ज्या इगो डिफेन्स मेकॅनिझम असतात स्वतःला सिद्ध करण्यासाठी, त्याच्यामध्ये सब्लिमेशन ह्याला हेल्दी मेकॅनिझम म्हटलेलं आहे. अच्छा. हां, ही सगळ्यात स्वस्त मेकॅनिझम आहे की जर तुम्ही तुमची ऊर्जा ऊर्ध्वीकडे गेली, म्हणजे पॉझिटिव्ह चॅनलिंग ज्याला म्हणतात,
ते जर करत असाल दॅट इज अ परफेक्ट म्हणजे एक्झाम्पल. हे मेडिटेशनने तुमची ऊर्ध्वगमन होतं. ऊर्ध्वगमन होतं. म्हणजे कुंडलिनी जागृती जी म्हणतात, कारण कुंडलिनी ही नाभीचक्राच्या खाली मूलाधार चक्रापाशी बसलेली आहे म्हणतात, आणि त्याची जागृती होऊन त्याची पण ऊर्ध्वगामीच ती निघायला लागते. ती ऊर्जाच आहे म्हणजे एका दृष्टीने. बेसिकली ही ऊर्जा आहे. कारण आम्हाला डॉक्टर म्हणून आम्ही पोस्टमॉर्टम करतो, तर आम्ही बॉडी डिसेक्ट करतो, तर तिथे तसं काही असं म्हणतात कुंडलिनीबद्दल की एक असं सर्पाची वेटोळी घातलेली शक्ती आहे. अदृश्य म्हणजे इट्स जस्ट अदृश्य आहे. इट्स नॉट तिथे असं काही साप वगैरे बसलेला नाहीये फिजिकल फॉर्म मध्ये. ठीक आहे ना. प्लक्सिस जरूर आहे, प्लक्सिस आहे की नर्व्स आहेत, बंडल आहेत नसांचे, पण ती अशी नाही आहे आणि ती अशी काही वर जाते असं काही नाही आहे. फक्त एवढं आहे की आपल्या ब्रेन आणि स्पायनल कॉर्डमध्ये एक फ्लुइड असतं ज्याला आम्ही सेरिब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतो. ते फ्लुइड संपूर्ण मस्तिष्क आणि आपल्या मज्जारज्जूला शक्ती पोषण देत असतं आणि त्याचं चालू असतं फ्लोईंग. पण अशी जे इडा पिंगळा आणि ती अशा गतीने वर जाते असं नाही आहे. मला असं वाटतं हे रूपकात्मक आहे किंवा ऊर्जा शरीराशी संबंधित आहे, किंवा ते सटल असू शकेल, मेडिकली दिसू शकणार नाही ऊर्जा शक्तीचे. पण एक मात्र निश्चित आहे जे सध्याचं मानसशास्त्र स्वीकार करतं की आपल्यामध्ये अनंत शक्ती आहेत जर आपण त्या जागृत करू शकलो तर. आणि असं म्हटलं जातं की बेस्ट ऑफ द जीनियस जो व्यक्ती आहे तो फक्त 5 ते 10% शक्ती, 90% आपण वापरत नाही. आणि सबकॉन्शियस माइंड इटसेल्फ इज मेटाफिजिकल. तेच आपल्याला मेडिकली दिसत नाही. येस. तर हे जे आहे तर ते हे आपण जागृत करू शकतो. आणि हे जागृत होतं तेव्हा तुमची एनर्जी सब्लिमेट होते, म्हणजे ऊर्ध्वीकडे जायला लागते. आणि मला असं वाटतं की हा सगळ्यात मोठा फायदा मेडिटेशनचा आहे. जर तुम्ही राजयोग मेडिटेशन केलं तर तुमचे संस्कार बदलतात. सगळ्यात महत्त्वाची, मी भरपूर मेडिटेशनचा अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मला दिसून आलं की ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय हे स्पष्टपणे सांगतं की राजयोग ध्यान हे कोणी देहधारीचं ध्यान नाही. तुम्ही कोणत्याही शरीराला आठवत नाही. जे माऊली म्हणते हरी एक आत्मा हरी जीव शिवा सम. शिव डायरेक्ट शिव बाबांशी आमचं कनेक्शन असल्यामुळे आम्हाला जो शब्द इथे वापरला जातो तो म्हणजे विकर्म विनाश. मी एवढ्या ठिकाणी गेलो आहे, भरपूर लोकांना विचारलं तर कुठेही अजूनपर्यंत विकर्म विनाश हा शब्द वापरत नाही. पण इथे विकर्म विनाश हा शब्द का वापरला जातो? कारण इथे योग जो आहे तो डायरेक्ट पतित पावन निराकार ज्योतिस्वरूप परमपिता परमात्म्याशी. आणि मी तर म्हणेन की तुम्ही करून बघा. म्हणजे माझा अनुभव वेगळा असू शकतो आणि तुमचा विश्वास नसेल, तुम्ही करून बघा. यू डू इट अँड सी द डिफरन्स. ठाईचा मुराला अनुभव काय आहे ते. आमचे एवढे लाखो विद्यार्थी आहे, हजारो टीचर्स आहेत, स्टुडंट्स आहेत, त्यांनी हा अनुभव घेतलेला आहे. तुम्ही पण घेऊन बघा. म्हणजे माझ्या अंदाजाने हे प्लगइन आहे, बाकीच्या ह्याच्यात प्लगइन आहे बाहेरचा आत येऊ नये म्हणून, आणि ह्याच्यात प्लगइन आहे आणि बर्निंग पण आहे. हां, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. बघा मेडिटेशनमध्ये हलकेपणा भरपूर लोकांना वाटतो. हलकेपणा वाटणे, थोडं शांतीचा सायलेन्सचा अनुभव होणे, पण विकर्म विनाश होणे, पापकर्म भस्म होणे हे राजयोगामध्ये स्पष्टपणे सांगितलं जातं आणि अनुभव आहे लोकांना त्याचा. त्यामुळे दिस इज समथिंग युनिक. तुम्ही स्वतः अनुभव करा. आणि मला असं वाटतं की माऊलीने हा अनुभव घेतलेला आहे. कारण माऊलीने जेव्हा माऊली म्हणते अरे अरे ज्ञाना झालासी पावन वृत्तीची निवृत्ती आपणा सकट, तुझे तुझं ध्यान कळू आले, घरोघरी वाती शून्य झाला, दीपकी दीपक मावळल्या ज्योती, घरोघरी वाती शून्य झाल्या. पण हा अनुभव आहे, हा अनुभव योगाचा अनुभव आहे. आणि हा मेडिटेशनमध्ये अनुभव घेऊन बघा तुम्ही. आमच्याकडे ह्याला वेगळे नाव दिलेले आहे. सगळ्यात पॉवरफुल जे नाव जे मला खूप अपील करतात ते म्हणजे ज्वालामुखी योग. ज्वालामुखी सारखा, जसं ज्वालामुखी म्हणजे आतून तो उद्रेक असतोय, म्हणजे हा उद्रेक आणखीन काही नसून सब्लिमेशन आहे, ज्याला आता मॉडर्न मेडिसिन सब्लिमेशन म्हणतात. हा अनुभव घ्यायचा आपण. हा अनुभव घेऊया. नक्की. व्हेरी गुड. सर्वांनी अलर्ट होऊन बसायचं आहे. जर तुम्ही एखादं महत्त्वाचं कार्य करत असाल, जसं शेगडी, स्टोव, मशीन्स, गिझर किंवा गाडी चालवणे, त्यावेळेला हा अनुभव घेऊ नका. 5 मिनटं या सर्वांपासून स्वतःला दूर ठेवायचं आहे. एकदम हलकं सोडायचं आहे स्वतःला. आपला मोबाईल आणि लँडलाईन सायलेंटवर ठेवायचं आहे. शांत व्हायचं आहे. संपूर्ण शरीर हलकं होत चाललेलं आहे. ध्यान 2 डोळ्यांच्या मध्ये.
पाहायचा एक दिव्य शक्ती 2 डोळ्यांच्या मध्ये निवास करत आहे आणि मी दिव्य शक्ती शांत स्वरूप आहे. परमात्माची संतान आहे. शरीरापेक्षा भिन्न चैतन्य शक्ती. माझं खरं घर या 5 तत्वांच्या पलीकडे परमधाम, जे सोनेरी महतत्व आहे, लाल सोनेरी महतत्व, जिथे शांती आहे आणि तिथे पतित पावन परमपिता परमात्मा निराकार शिव बाबा त्याच्याकडून शक्तिशाली प्रकंपन माझ्याकडे येत आहेत आणि माझे जन्म जन्मांतरचे पाप कर्म भस्म होत चाललेले आहे. मी शुद्ध आणि पवित्र बनत आहे. मी एक शक्तिशाली ज्योती आहे, परमधाम निवासी आहे. माझ्या आत्म्यावरचे सर्व दाग मिटत चाललेले आहे. मी स्वच्छ आणि संपूर्ण पवित्र बनत चाललेले आहे. शांत. परमात्मा अविनाशी सर्जन आहे. माझ्या आत्म्यातील सर्व विकार दूर करत आहे. परमात्मा शिव बाबांची सर्व शक्ती माझ्यामध्ये प्रवेश करत आहे. मी शक्ती स्वरूप आहे. शिव बाबांची सर्व शक्ती प्राप्त करून मी पुन्हा या शरीरामध्ये प्रवेश करत आहे, पण शरीरापेक्षा बिलकुल भिन्न आहे. मास्टर सर्व शक्तिवान, शक्ती स्वरूप. ओम शांती शांती शांती. वा, फारच छान. खूप सुंदर अनुभव करालात, त्याबद्दल आपले हार्दिक आभार. ओम शांती. तर हा सुंदर अनुभव आपण पण घेतला असेल. प्रातःकाळचा समय आहे, शांत वातावरण आहे आणि ही सुंदर कॉमेंट्रीनं आपल्याला पण खूप सुंदर अनुभव झाला असेल. हा सुंदर अनुभव कसा झाला, कसा वाटला हे आम्हाला अवश्य कळवा. आमच्या संकेतस्थळाला भेट द्या www.bkmarathi.com. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबरठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला न तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्मकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल bkmarathi@gmail.com किंवा भेट द्या www.bkmarathi.com या संकेतस्थळावर. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे. आमचे मुख्यालय आहे माउंट आबू, राजस्थान.